राज्यभरात उष्णतेचा कहर वाढलेला आहे. उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पुण्यात देखील आपल्याला पाहायला लागते. पुणेकर हैराण झालेले आहे. अगदी 12 वाजल्यापासून जे बाहेर पडत आहेत पुणेकर, ते अगदी उष्णतेने हैराण झाले आहे. या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्यासोबत हवामान विभागाचे अधिकारी सानप सर आहेत. सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? उन्हाळा वाढलाय, काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तापमान जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त मागील 24 तासांमध्ये नोंदवलं गेलेलं आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद ही अकोला येथे झालेली आहे. 44 डिग्री सेल्सिअस इतकं तिथं नोंदवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये बघाल तर सोलापूर येथे 43 डिग्री सेल्सिअस, मराठवाड्यामध्ये परभणी येथे 42 डिग्री सेल्सिअस आणि जळगावला सुद्धा 42 डिग्री सेल्सिअसची नोंद झालेली आहे. एकूणच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भामध्ये 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि कोकण किनारपट्टीमध्ये तापमान हे 35-36च्या दरम्यान आहे, परंतु उष्ण आणि दमट वातावरण असल्यामुळे तिथे सुद्धा येलो अलर्ट दिला गेलेला आहे. पुण्यात आपण पाहतोय 40 सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान हे झालेलं आहे. तर या तापमान वाढणीचं कारण काय आहे? तापमान वाढायचे मेन कारण म्हणजे की वातावरणाच्या 3 ते 5 किलोमीटर ह्या थरामध्ये एक प्रतिचक्रवाती परिस्थिती असते आणि ती आता महाराष्ट्रावर आहे. अशा परिस्थितीमध्ये हवा खालच्या बाजूला दाबली जाते किंवा कॉम्प्रेस होते आणि अशामुळे तापमान वाढतं. त्याचबरोबर निरभ्र आकाश आणि हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी असतं. तर अशा परिस्थितीमध्ये सूर्याकडून येणारी किरणे हे खूप तीव्रतेने येतात आणि त्यामुळं तापमान वाढलं जातं आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रावर ह्या सर्व कारणांमुळे आहे. अजून किती दिवस ही परिस्थिती असणार आहे? म्हणजे अजून उन्हाळा अजून हा किती दिवस असं हे पारा जास्त असणार? येणारे 3 दिवस तरी आपण अशीच परिस्थिती महाराष्ट्रावर असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमान हे कमी होताना आपल्याला दिसेल. त्याचं मेन कारण म्हणजे की 18-19 तारखेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी म्हणजे 18-19 तारखेनंतर बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यावेळी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडू शकतो विजेच्या कडकडाटासह आणि त्यामुळं तापमान हे परत 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी कमी होईल असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही आता पावसाळ्याचं म्हटलंय. गेल्या 2 दिवसापासून जर आपण पाहिलं तर म्हणतात ते यावर्षी पाऊस कमी होणार आहे. ह्यात कितपत असं खरं आहे? हो, म्हणजे भारतीय हवामान विभागाने पहिल्या टप्प्यातील मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यानुसार सरासरीच्या 92% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी आहे. पुणेकरांना, तुम्ही आता म्हणताय उन्हाळा 2-3 दिवस अजून असंच असणार आहे, पुणेकरांना काय आव्हान करता? मेनली ज्यावेळी उष्णता जास्त असते त्यावेळी दुपारच्या वेळी स्पेशली 12 ते 4च्या दरम्यान बाहेर पडताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये उन्हामध्ये जात असाल तर नक्कीच ज्या काही इम्पॉर्टंट ॲडवायझरीज आहे, ज्यामध्ये टोपी घालणं असेल, वेळोवेळी पाणी पिणं असेल किंवा जे लेबर्स उन्हामध्ये काम करतात त्यांनी दुपारच्या वेळी ते काम म्हणजे टाळलं पाहिजे करणं. अशा काही ॲडवायझरीज आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आणि ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. तर हे होते हवामान विभागाचे अधिकारी विष्णू सर होते. यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे अजून 2 ते 3 दिवसात असंच पुण्यातलं वातावरण असणार आहे, असंच उष्णतेचा कहर असणार आहे. त्यामुळे 12 ते 4 या वेळेत तुम्हाला जर काम असेल तरच बाहेर पडा, असे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.